परिस्थितीत महाराज एकदा झालं काय, 9 महिन्याची पत्नी बाळंतीण असताना झालं काय, ऐका, पती आणि पत्नी दोघंच घरात, करायचं काय म्हणून सांगितलं. पतिदेव म्हणले, अगं मी जर घरी तुझ्या सोबत थांबलो तर आपल्याला पोटाला कोण घालेल, आज तुझी परिस्थिती अशी आहे ना, तू घरात थांब, मी कमवाय जातो. महाराज ती म्हणले, तुम्ही बिंदास कमवाय जावा, मी माझी काळजी घेते. महाराज ननंद सोबत ठेवली, छोटी ननंद होती. दिवस भरले गेले, महाराज पाणी आणायला गेले आणि पाणी आणता आणताच पोटात वेदांत महाराज कळा होऊ लागल्या, आत्यंतिक कळा येऊ लागल्या. आणि या कळेनंतर महाराज केलं काय तिनं, महाराज त्या नंदीला सांगितलं, ऐका वंश, कोणतरी एखादी स्वीन असेल तर बघा, कोण डॉक्टर असेल तर बघा, कोणतरी मदतीला एखादी वयोवृद्ध स्त्री असेल तर बघा. महाराज ती स्त्री सगळीकडे, ती मुलगी सगळी गावात फिरत गेली, कोणी मदतीला येत नाही. महाराज श्रीमंताच्या मदतीला सगळे येतात हो, पण गरीबाकडे कोण डुंकूनही पाहत नाही, गरीबाकडे कोण महाराज वाकूनही पाहत नाही, कारण या समाजाचा न्यायच असा आहे. श्रीमंताकडे सगळे पळ सुटतील, अरे श्रीमंताची शेळी मेली तर महाराज त्याची पेपरला बातमी, पण गरीबाची एखादी मुलगी जरी वारली ना, त्याच्याकडे डुंकून पाहत नाही. पैसा तेरे 3 नाम, पैसा तेरे 3 नाम, परशु परशावर परशुराम. अरे चांगला पैसा असेल त्याला परशुराम, अरे मध्यम असेल तर परशु, आणि अत्यंत गरीब असेल त्याला परशा म्हणतात. महाराज ते मुली अख्ख्या गावभर पाहिलं, कोणी मदतीला येईना. महाराज एका झाडाखाली मात्र तपस्वी बसले होते, आणि तपस्वीना ती म्हणली, काय, ऐका साधूजी, अशी माझ्या वहिनीची तब्येत बिघडली, तुम्ही याल का. ते साधून महाराज अंतर्ज्ञानानं पाहिलं आणि सांगितलं, तुझ्या वहिनीला सांग 1 घटिका अजून थांब. का, कारण आत्ताची वेळ चांगली नाही. आता जर त्या बाळाला जन्म दिला तर ती काय करल, महाराज दरिद्री जन्माला येईल. आणि 1 घटिका म्हणजे 3 तास, 8 घटिकांचं महाराज महाराज काय होतं 24 तास, म्हणजे 1 दिवस 3 तास थांबायला सांगितलं. आणि 1 घटिका थांबण्यासाठी महाराज साधून सांगितलं. नंतर का, तर आत्ताच जर बाळाला जन्म दिला तर बाळ दरिद्री जन्माला येईल, आणि पुढच्या घटिके जर जन्माला दिलं तर बाळ चतुर, बाळ हुशार, बाळ बुद्धिमान, आणि जगात त्याचं नाव लौकिक होईल. महाराज असं साधून सांगितलं. जा म्हणले तेवढं वहिनीला सांग. मुलगी ती पळत पळत आली आणि वहिनीला सांगितलं, वहिनी गावातलं कोण मदतीला नाही, पण एका साधूंपाशी गेले आणि त्या साधून सांगितलंय, तुम्हाला 3 तास थांबावं लागेल. का, आता जर तुम्ही बाळाला जन्म दिला तर ते बाळ दरिद्री जन्माला येईल, गरीब जन्माला येईल. मग जर पुढच्या 3 तासात तुम्ही जन्म दिला तर ते बाळ चतुर, श्रीमंत आणि जगात त्याची खिनमान होईल. मग या बाळाला जन्म देवा का त्या बाळाला जन्म देवा. आताची माता म्हणली असती, मेला तो साधू गेला कुठं, मी आत्ता जन्म देते, या काळा कुणी सहन करायच्या. महाराज त्या मातेनं विचार केला, दरिद्री मूल जन्माला येऊन त्याचं दुःख आयुष्यभर बघण्यापेक्षा आताच मी 3 तास काय करीन, माझी प्रसूती लांबीन. महाराज त्या मातेनं निश्चय केला, पती घरात नाही. महाराज त्या मातेनं डोक्यावरती उभा राहून शीर्षासन केलं. किती, 3 तास शीर्षासन केलं. 3 तास मला सांगा त्या मातेला पोट धरवतं का. ऐका, तुम्ही सगळ्या माता आहेत, त्याला बाळंत म्हणतात. अरे बाळंत म्हणायचं कशाला, एक तर बाळ तरी जन्माला येईल, नाहीतर मातेचा अंत तरी होईल. अशा अवघड परिस्थितीत महाराज त्या मातेनं किती तास शीर्षासन केलं, 3 तास डोक्यावरती उभं राहणं अवघड आहे महाराज. अशा अवघड परिस्थितीत पण बाळ कसं यावं, चांगलं यावं, बाळ हुशार यावं, म्हणून त्या मातेनं शीर्षासन केलं. 3 तास उभी राहिली. 3 तासानंतर खाली आली. महाराज त्या मातेची प्रसूती झाली. आणि ऐका, प्रसूती झाली, गोमट देखणं बाळ जन्माला आलं. ऐका, ते बाळ जन्माला आलं, पुढे जाऊन कोण झालं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला असेल. बाळ जन्माला आलं महाराज, त्या मातेनं त्या मुलाला आपला जीवावरती खेळून 3 तास पोटात ठेवून केलं काय, जन्माला घातलं. पुढची घटिका चांगली होती म्हणून बाळ जन्माला घातलं. ते बाळ जन्माला आलं आणि महाराज एका राजाच्या पदरी कामाला राहिलं. राजापेक्षा हुशार निघालं. अख्ख्या राज्याचा कारभार त्याच्या सल्ल्यावरती चालत होता. महाराज तो होता कोण, चतुर होता. बोला कोण, चतुर होता. सगळ्या गोष्टी लहान पोरापासून मोठ्यापर्यंत त्या चतुराच्या सगळ्या गोष्टी ऐकतात. कोण होता तो, चतुर बिरबल. महाराज त्या बिरबलाला त्या मातेनं प्रसवलं
आणि अकबरानं महाराज त्याला आपल्या दरबारी ठेवून घेतलं. 14 रत्नातलं ते एक रत्न होतं हुशार. आणि महाराज जगात त्या बिरबलाची ख्याती झाली. जगातला सगळा कारभार हा अकबर त्या बिरबलाच्या हुशारीने चालवत होता. एवढी महान महाराज त्या मुलाला जन्म देणारी एकमेव कोण असू शकते? माताच. अरे देहांत आपले देह जावो अथवा राहो, माझ्या मुलाप्रती भाव तशा माझ्या भक्तांचाही भाव तसाच असतो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. एका मातेचं मुलाप्रती जेवढं जीव देणं असतं तसा पांडुरंग सुद्धा आपल्या जीवावरती भक्तांचं सगळं ओझं घेतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो. विठ्ठल विठ्ठल मग महाराज अशा मातेचा अशा बाळाचा वियोग कधीतरी कोणाला होवासा वाटेल का? नाही महाराज. अशा भक्ताचा आणि देवाचा वियोग कधीतरी कोणाला समाजाला पावेल का? नाही ना. असंच भगवंतांचं तुमचं आमचं नातं आहे जसं मातेचं आणि मुलाचं आहे. मग हे मातेचं आणि या मुलाचं नातं किती गोमट आहे. अभंगाचं 3रं चरण.